नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. दिल्लीतल्या रस्त्यावर काल झालेला अभूतपूर्व गोंधळ संपूर्ण देशाने बघितलाय. जंतर मंतरचं आंदोलन सुरू होऊन 20 दिवस होऊन गेले होते, तरी सुद्धा संवादाचा संपूर्ण अभाव होता. भले आंदोलकांच्या मागण्या सरकारच्या लेखी रास्त नसाव्या, पण म्हणून संवादाची सुरुवात सुद्धा झालेली नव्हती. संवाद सुरू ठेवत सरकारने विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला खरं तर वाट मोकळी करून द्यायला हवी होती, अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही झालेलं दिसलं नाही. याउलट दगडफेक दिसली, लाठीमार दिसला, जखमी झालेले आंदोलक आणि पोलीस दिसले आणि आमची बाजू माध्यम योग्य पद्धतीने दाखवत नाहीत, अशी सरकार आणि आंदोलक या दोघांचीही तक्रार दिसली. राजधानी दिल्लीमध्ये काल जे झालं ते आंदोलन एवढं का चिघळलं, ते एवढं चिघळण्यापर्यंतची परिस्थिती का आली, हे आंदोलन पेटावं अशी सरकारची अपेक्षा होती का, अशी आंदोलकांची अपेक्षा होती का, सरकार या आंदोलनाबाबत पुरेसं संवेदनशील नव्हतं का, या सगळ्याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत, आपल्यासोबत दिल्लीहून पत्रकार अतुल होवाळे आहेत आणि काही वेळातच पत्रकार ऋषिकेश मोरे आपल्यासोबत असतील, ज्यांना या आंदोलनामध्ये काहीशी इजा झालेली आहे लाठीचार्जमध्ये. ते फोनवरून आपल्यासोबत असतील, कारण त्यांना बसता येत नाहीये, त्याच्यामुळे ते लाईव्हला आपल्यासोबत सहभागी होऊ शकणार नाहीत. मात्र फोनवरून ते आपल्याशी संवाद साधतील. मी सुरुवातीला अजित चव्हाण यांच्याकडे जाईन. अजित चव्हाण, आरोप असा होतो की सरकार पुरेसं संवेदनशील नव्हतं या आंदोलकांच्या प्रती आणि काल ज्या पद्धतीने लाठीमार झाला, ज्या पद्धतीने हे आंदोलन हाताळलं गेलं, सरकार पूर्णपणे असंवेदनशील होतं असा आरोप होतोय तुमच्यावरती. सरकार विद्यार्थ्यांकरता पूर्णपणे संवेदनशील आहे, राहील आणि असलंच पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांच्या हिताचं कारण पुढं करत विद्यार्थी आंदोलनावरती आपली पोळी भाजून घेणाऱ्यांमध्ये नम्रताजी कोण होतं? तर या देशाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारणारे दहशतवादी, त्यांना समर्थन करणारी गँग त्यांच्या मंडपामध्ये पाठिंबा द्यायला आली होती. एका विशिष्ट धर्माचे नारे देणारी गँग तिथे पाठिंबा द्यायला आलेली होती. ज्या सोनम वांगचुक यांचा चेहरा पुढे करून हे आंदोलन सगळं केलं जात आहे, त्या सोनम वांगचुक यांना सुद्धा या सगळ्या विषयामध्ये गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की राजकीय फायद्यासाठी अभिजित दिपके हा तरुण आम आदमी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. या सगळ्या मंडळींनी सातत्यानं अशा कुठल्या एखाद्या विषयातनं देशपातळीवरती आपल्याला एक प्रकारचा अंदेश निर्माण करता येईल का याचा प्रयत्न केलेला होता. कालच्या आंदोलनामध्ये बॅगेत दगड घेतलेले लोक कुठून आले? कालच्या आंदोलनामध्ये 172हून अधिक पोलीस जखमी झालेले, त्यांच्यावरती हल्ले करणारे, वाहन तोडणारे, पोलिसांच्या गाड्या फोडणारे, संसदेत जिथं कायदा तयार होतो, जिथं खासदार बसतात, त्या ठिकाणी आपल्याच देशाच्या संसदेच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी याकरता आंदोलन करणारे आमचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊन कुठल्याही केसेस न घेता आपलं करिअर चांगल्या पद्धतीने घडावे या मानसिकतेचे लोक हे आहेत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. माझं असं स्पष्ट मत आहे, माझं व्यक्तिगतही मत आहे आणि पक्ष म्हणून देखील मत आहे की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानं या सगळ्या मंडळींची क्षुधाशांती होत असेल तर आम्ही देऊन टाकू. तुमचे विद्यार्थी तुम्ही म्हणालात आणि विद्यार्थ्यांच्या प्रती तुमची संवेदना आहे, तुम्ही म्हणालात, पूर्ण होऊ दे. तुम्ही म्हणालात तुमची संवेदना आहे. आम्ही पण ते व्हिडिओ बघितले, दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे, तिथे पोलिसांवरती दगडफेक करणारे आम्ही सुद्धा बघितले, पोलिसांवर हात उगारणाऱ्यांचे व्हिडिओ आम्ही सुद्धा बघितले. करा की गुन्हे दाखल त्यांच्यावर, कितीही तरुण असू दे, कितीही विद्यार्थी असू दे, जर त्यांनी हातात दगड घेतलेला आहे, अशा पद्धतीने जर ते तिथे मस्ती करत असतील, करा की गुन्हे दाखल त्याच्यावरती. कशाला फार भविष्य विचार करताय? तुम्ही आहात ना सरकार, आहे ना ताकद तुमच्या हातात, करा की गुन्हे दाखल. आणि तुम्ही म्हणताय की हे नंतर कालांतराने घुसले यांच्या आंदोलनामध्ये पहिल्या दिवशी ज्या वेळेला ते आंदोलनाला बसले होते लोक नीटच्या, का संवाद साधला गेला नाही पहिल्याच दिवशी? 20 दिवस का हे आंदोलन ताणलं गेलं? का पहिल्या दिवशी संवादाचा स सुद्धा आला नाही तिथे? अजितजी बोला. नम्रताजी, आता थोडंसं मला सविस्तर बोलू द्या. आपण ज्या अधिकारानं पत्रकार म्हणून प्रश्न विचारताय तो आपला अधिकार मी मान्य करून आपल्याला सांगतो. विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करता येणार नाही, कारण आम्हाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी आहे निश्चितपणे.
आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ही जी सगळी या ठिकाणी उपोषणाला बसलेली किंवा बाकीची इतर जी सगळी मंडळी आहेत ना, ही राजकीय हेतून प्रेरित मंडळी आहेत. मी कालपासून हनुमंत पवारांना एक प्रश्न विचारतो आहे की हनुमंतरावजी, राजस्थानमध्ये आपलं सरकार आहे ना, मागच्या वर्षभरामध्ये 19 परीक्षा झाल्या, 17 परीक्षांचे पेपर राजस्थानमध्ये फुटले. मग ते राहुल गांधींनी फोडले का, प्रियंका वाड्रांनी फोडले का, सोनियाजींनी फोडले का, त्याचे पैसे हे काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत गेले का? असं होत नाही. माझं एक म्हणणं आहे नम्रताजी, हे सगळं काही देशविघातक शक्तींनी घडवून आणलेलं आंदोलन आहे. या आंदोलनाचा आमच्या देशातल्या विद्यार्थ्यांशी काही संबंध नाही. विद्यार्थ्यांचं भवितव्य सिक्युअर करण्याकरता या संसदेमध्ये चर्चा करा, त्या परीक्षा अधिक निर्दोष कशा होतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आम्ही जिथं जिथं पेपर फुटले त्याच्यामध्ये तातडीनं तळाशी जात त्याची पाळमुळं खणून काढत सीबीआय चौकशी करून गुन्हे दाखल केले, त्यांना जेलमध्ये टाकलंय. आपल्या व्यक्तिगत लोभापायी किंवा काही व्यक्तिगत रॅकेट चालवून पेपर फोडणाऱ्या लोकांना माफ करताच येणार नाही, सरकार कुणाचंही असू दे. परंतु या विद्यार्थ्यांशी संबंधित अशा प्रश्नावरती आमचे विरोधी पक्ष आमच्या तरुणाईला समोर ठेवून ज्या पद्धतीने आंदोलन करतायत, मला असं वाटतं हे समर्थनीय नाही. आणि काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आता जे पेपर फुटतायत राजस्थानमध्ये, त्याचं उत्तर हनुमंतराव देतील अशी मी त्यांच्याकडनं विचारूया. आपण तुमच्याकडे बोट दाखवलेलं आहे हनुमंत पवार. अजितजींचा नक्की काय घोळ होतोय मला माहित नाही. कालही ते म्हणाले की राजस्थानमध्ये तुमचं सरकार आहे, आताही ते आपल्या वाहिनीवर म्हणाले की राजस्थानमध्ये तुमचं सरकार आहे आणि दररोज पेपर फुटतायत. अजितजींनी थोडा अभ्यास करावा. राजस्थानमध्ये कोणाचं सरकार आहे, कोण मुख्यमंत्री आहे त्याची. तुमचं सरकार असताना तुम्ही आता म्हणाले ना राजस्थानमध्ये तुमचं सरकार आहे, दररोज पेपर फुटतायत. अहो ठीक आहे, हनुमंतराव, आपलं सरकार असताना या अलीकडच्या काळामधली घटना आठवून देतोय, बाकी केंद्र असताना तर भरपूरच काही सांगताय. मी 154 परीक्षांचे पेपर कुठल्या राज्यामध्ये कुठं फुटले त्याचे आकडे आणि नावं माझ्याकडे आहेत. तुम्ही राजस्थानमध्ये कोणत्या वर्षी कोणत्या परीक्षेचा पेपर फुटला ज्यावेळेस काँग्रेस सरकारमध्ये होतं त्याचे आकडे आणि नावं वाचून दाखवा. आपलं केंद्रामध्ये सरकार असताना आणि राजस्थानमध्ये सरकार असताना मी आपल्याला सगळी आकडेवारी देतो. या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आपण, बर का, सांगा ना कुठला पेपर. रेल्वेच्या परीक्षेमध्ये आपले पेपर फुटले, स्थानिक तलाठ्यांच्या परीक्षेच्या वेळेला पेपर फुटले, त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. आपल्या या ठिकाणी आपलं सरकार असताना बँकिंगच्या परीक्षेचे पेपर फुटले. 6 वर्षानंतर ते लक्षात आलं की बँकेच्या परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत, त्याच्यामध्ये जे काही गैरव्यवहार झालेले होते त्याची पाळमुळं जर आपण खणून काढली असती त्यावेळेला, तर नोकरीला लागल्यानंतर संसार सुरू केल्यानंतर हिशोब काढायचा झाला तर आपलं खूपच विषयांतर होईल. आपला मुद्दा आहे, आपण पुन्हा एकदा मुद्द्यावरती येऊया. मुद्दा आहे कालचं आंदोलन आणि त्यामध्ये दिसलेला असंवेदनशीलपणा. हा असंवेदनशीलपणा कोणाचा होता आणि तो का होता? संवेदनशील प्रवक्त्याकडनं अशी अपेक्षा आहे. हनुमंत पवारांना आपण बोलायला संधी देऊया. खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन हनुमंत पवार तुमचं ऐका. अजितजींना मी पुरेसा तरी प्रश्न विचारला, मी उत्तर दिलं की राजस्थानमध्ये आपण बोला. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचे कोण मुख्यमंत्री असताना कोणत्या वर्षी कुठल्या परीक्षेचा पेपर फुटला असं मी विचारलं. त्यांनी उल्लेख केला, मला प्रश्न विचारला म्हणून. त्यांनी सांगितलं तलाठ्याचा पेपर फुटला, बँकिंगचा पेपर फुटला. 2014 पासून 2026 पर्यंत स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर फुटला, सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं, परीक्षा रद्द करावी लागली. रेल्वे भरतीचा पेपर फुटला, भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं, पेपर रद्द झाला. टीईटीचा महाराष्ट्रामध्ये 2021 ला पेपर फुटला. देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही अटक केले. नंतर 2026 ला देवेंद्रजींनी कायदा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पेपर फुटला. आता त्या पेपर कॅन्सल करावा लागला, पुन्हा घेतला. नीटचा पेपर फुटला. मी नावानिशी कोणता पेपर कोणत्या वर्षी फुटला आणि त्याचं काय केलं मी सांगितलं. भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोकांना अटक केल्याचे पुरावे मी देऊ शकतो. मुद्दा असा आहे, मला जो प्रश्न विचारलाय तो असा आहे की हे सरकार या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेण्याला कमी पडलं का? एका वाक्यात उत्तर आहे, हो कमी पडलं. परीक्षा फुटीचं रॅकेट समोर येऊ नये म्हणून हे सरकार धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालतंय. म्हणून 20 दिवस विद्यार्थी बसलेले आहेत. कोण देशद्रोही बसला असेल,
कोण देशविघातक कृती तिथं करत असतील तर यांच्या 56 इंच छातीचं सरकार दिल्लीमध्येच आहे. दिल्लीच्या राजधानीमध्ये देशाच्या येऊन जर कोण देशविघातक कृती असं कृत्य करत असतील तर यवाना ते गजाआड असायला पाहिजे होत्या, पण ते करण्यामध्येही हे सरकार नाकामी ठरलं. लहान मुलांचं रक्त सांडलं, विद्यार्थ्यांना मारहाण केली. काँग्रेस पक्ष पहिल्या दिवसापासून या पेपर फुटीच्या विरोधामध्ये मैदानात आहे. आमचं ऐकून घेत नाही. संसदेमध्ये चर्चेला परमिशन दिली नाही, ना राज्यसभेत दिली ना लोकसभेत दिली. राहुलजी गांधी आता पंतप्रधानांच्या घरासमोर बसले, तुम्ही ऐकायला तयार नाही. सोनम वांगचुक 23 दिवस झालं उपोषणावर बसले, तुम्ही त्यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज करताय, त्यांना देशद्रोही म्हणताय. हे सरकार निर्दयी वागतंय, हे सरकार असंवेदनशील वागतंय आणि या सरकारनं प्रत्येक आंदोलन मोडीत करायचं, त्यांना देशद्रोही करवायचं ही मोडस ऑपरेंडी केली. म्हणून कालच्या आंदोलनामध्ये संघाचे गुंडे, बीजेपीचे आणि एबीव्हीपीचे गुंडे चप्पल घालून, जीन्स घालून, केस वाढून, हातात लाट्या काट्या घेऊन आमच्या भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना फोडणारी सत्ताधारी पक्षाचे गुंड आम्ही रस्त्यावर उतरलेले बघितले. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा झाला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची आता मागणी. बरं, ऋषिकेश मोरे आपल्यासोबत आलेले आहेत, ते फोनवरनं आलेले आहेत. ऋषिकेश मोरे काल दिल्लीतल्या रस्त्यावरती होते. ते स्वतः व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत, पत्रकार, स्तंभलेखक सुद्धा आहेत. ते काल दिल्लीतल्या रस्त्यावर होते आणि जो लाठीचार्ज झाला त्यामध्ये त्यांना दुखापत झालेली आहे, मारहाण झालेली आहे आणि ते आता बसू शकत नाहीयेत, इतकी त्यांना मारहाण झालेली आहे. ऋषिकेश, काल काय बघितलं तुम्ही दिल्लीतल्या रस्त्यावरती आणि हे सरकार संवेदनशीलपणे हाताळताना दिसतंय का हा प्रश्न? कारण सरकार असा आरोप करतंय की समाज विघातक शक्ती या आंदोलनात घुसलेल्या होत्या आणि विरोधक याचा राजकारणासाठी वापर करतायत आणि विरोधक म्हणताय सरकार पुरेसं होत नाहीये, विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीये. तुम्ही काय बघितलं रस्त्यावर? नमस्कार आणि धन्यवाद. मी ऋषिकेश मोरे, मी एक व्हिज्युअल जर्नलिस्ट आहे आणि गेल्या एका वर्षापासून दिल्लीमध्ये आहे. 20 जुलैला नेहमीप्रमाणे मी शूटसाठी गेलो होतो, साधारण सकाळी 9:30 वाजता, आणि तिथे भरपूर गर्दी होती. तिथे पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि एकंदर 11च्या दरम्यान, 11:30च्या दरम्यान तिथून सर्व जे आंदोलक आहेत ते संसदेकडे वळायला सुरुवात झाली. पण त्या आधीच संसदेच्या दिशेला किंवा इतरत्र भागामध्ये लोक जमा व्हायला सुरुवात झालेली होती. पण जंतर मंतरवरती झालं असं की साधारण 11:30ला तो मोर्चा तिकडे संसदेकडे वळत असताना केरला हाऊसचा जो रोड आहे त्यावरती साधारण 1 ते 2च्या दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. आणि मी जेव्हा तिथे शूट करत होतो, जेव्हा पहिला लाठीचार्ज झाला तेव्हा मी अभिजित दिपके ज्या गाडीवर उभे होते त्या गाडीजवळ शूट करत होतो आणि नंतर 4थ्या किंवा 5व्या कदाचित लाठीचार्जच्या वेळी मी बॅरिकेडच्या जवळ शूट करण्यासाठी गेलो. जेव्हा पोलीस लाठीचार्ज करत होते, मी फोटोज घेत होतो. मी पोलिसांना सांगितलं की मी पत्रकार आहे. ते पहिल्या वेळी तेव्हा काही झालं नाही, पण जेव्हा मी काही सेकंदानंतर बॅरिकेडच्या दुसऱ्या दिशेला शूट करण्यासाठी म्हणून गेलो तेव्हा एका पोलिसांनी मला बघितलं. माझ्या हातात कॅमेरा होता माझा आणि त्यांना मी म्हटलं की मी पत्रकार आहे, पण त्यांनी शिवी देऊन ती जी काठी होती ती माझ्या डाव्या खांद्यावरती मारली माझ्या, आणि ती काठी पुन्हा नंतर त्यांनी पुन्हा शिवी दिली. ती काठी आडवी करून माझ्या पोटामध्ये खुपसली. माझ्या बॅगवरती त्यांनी मारलं, माझी बॅग फाटली आणि माझ्या हातावरती जो माझ्या हातामध्ये कॅमेरा होता त्यावरती ती काठी मारली. मी इंजोर्ड झालो. जखमी झाल्यानंतर मी जरा मागे सरकलो. आंदोलकांनी मला बसवलं, पाणी वगैरे दिलं आणि मग पुन्हा तिथून सगळा तो केव्ह जो होता, सगळी गर्दी तिथेच होती आणि त्यानंतरही जवळपास 4 ते 5 वेळा तिथे लाठीचार्ज झालाय. त्यामध्ये तिथे महिलांवरतीही लाठीचार्ज झालेला आहे, तिथे इतर आंदोलकांवरतीही लाठीचार्ज झालेला आहे आणि त्यात भरपूर जण जखमी झालेले होते, माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त. आणि मग यानंतर जवळपास 2-3 तासांनी, हे 1 ते 2च्या दरम्यान हे झालं जंतर मंतरच्या जवळ, आणि 2-3 तासांनी जेव्हा आम्ही बाहेर पडायला लागलो, पण ज्या दिशेने आम्ही बाहेर पडतोय त्या दिशेलाही अश्रू धुरांच्या ज्या नळकांड्या आहेत त्या तिथून फोडल्या जात आहेत. म्हणजे ज्या दिशेला आम्ही पळतोय तिकडूनही टीअर गॅस आहे आणि ज्या दिशेनं पळतोय तिकडूनही पोलीस मारतायत. आणि अशा पद्धतीने एका ठिकाणी सर्वजण फसले होते. त्यामुळं फार मोठा असं गदारोळ झालेला तिथे होता आणि काही महिला, काही मुली रडत रडत पोलिसांकडे गेल्या की आम्ही जायचं कुठे, आम्हाला तुम्ही जर ब्लॉक केलाय तर. मग पोलीस म्हणत होते तुम्ही जंतर मंतरवरती जा किंवा कुठेही जा, पण इथून निघा. आणि कसं बसं करून आम्ही, म्हणजे मी स्वतः तिथून निघालो आणि जनपदच्या दिशेनं आम्हाला तिथे मला जाता आलं जनपदच्या एरियामध्ये, आणि तिथे पण मला भरपूर आंदोलक दिसले. तिथे मला काही फोटो जर्नलिस्ट मित्र दिसले माझे दिल्लीचे. मला तिथे वाटलं की मी तिथे सेफ आहे. तिथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात होत्या. तिथे टीअर गॅस सोडल्यानंतर एका बाजूला, म्हणजे चौक आहे तिथे जनपदच्या एरियामध्ये, एका बाजूला लाठीचार्ज सुरू झाला आणि जेव्हा मी दुसऱ्या बाजूने निघायला लागलो, मला एका पोलिसांनी बघितलं. मी त्यांना म्हटलं मी पत्रकार आहे, तर त्यांनी माझी कॉलर पकडली आणि मला तो म्हटला की अच्छा पत्रकार हो.
तर त्याने कॉलर पकडून त्याच्या इतर पोलीस सहकाऱ्यांकडे मला असं ढकललं आणि त्यांना सांगितलं की हे पत्रकार इसको देखील जरा. आणि मग मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो मला वाटलं ते जाऊ देतील आणि मी जात होतो तिथून. मी त्यांना म्हटलं मी पत्रकार हूं. तेव्हा त्यांनी माझ्या पायावरती एक लाठी मारली. मी पुढे गेल्यानंतर एक जोरशी काठी जी आहे ती माझ्या उजव्या खांद्याच्या हाडावरती लागली, ज्यामुळे मी तसाच खाली बसलो. खाली बसल्यानंतर 7-8 पोलीस माझ्या आजूबाजूला आले आणि काठ्या माझ्यावर उगारू लागले. यहाँ से भागो असं म्हणू लागले. मी त्यांना म्हटलं मी इंजुर्ड आहे, माझ्याकडे कॅमेरा आहे, मी पत्रकार आहे. तरी ते ऐकत नव्हते. मी काही वेळानंतर तिथून काही सेकंदानंतर उठण्याचा प्रयत्न केला आणि पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या पोलिसांनी माझ्यावरती काठी उगारली, जी काठी चुकून त्याच्याच सहकार्याच्या पायाला वगैरे लागून ती खाली पडल्याने मी तिथून निघालो. आणि मग पुढेही म्हणजे पुढे तासभर मी जागा शोधत होतो बाहेर पडण्यासाठी. पण ज्याही मी दिशेला जात होतो दोन्ही दिशेला पोलीस होते आणि ते या अशा पद्धतीनं लाठीचार्ज करत होते. आंदोलन जे हिंसक होतं का, तर ते आंदोलन हिंसक दुपारनंतर झालं. जे आंदोलक होते ते शांततापूर्वक पद्धतीने आंदोलन करत होते, बॅरिगेड्स ते हलवत होते. एवढं मात्र माझ्या डोळ्यासमोर झाले. आणि मग पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केलाय. पण माझ्या डोळ्यासमोर पोलिसांनी महिलांना मारले, मुलींना मारलेलं आहे. काही ठिकाणी पोलीस शांत दिसत होती, ज्या ठिकाणी त्यांनी लाठीचार्ज केला नाही. पण हे झालं आहे जंतर मंतरवरती. अतुल होवाळे पण आहेत आपल्यासोबत. अतुल होवाळे हे दिल्लीतल्या रस्त्यावर उतरून कव्हर करत होते. अतुलजी, तुम्ही सत्ताधारी विरोधक सगळ्यांचे दावे आणि त्यांचा क्लेम ऐकलेले आहेत. तुम्हाला दिल्लीतल्या रस्त्यावरती काय जाणवलं? गेली 4 वर्ष दिल्लीमध्ये आता करस्पॉन्डन्स म्हणून काम करतो की अनेक आंदोलन करत जवळपास 15 आणि आर्थिक परिस्थितीची काय उद्भवली हे पहिल्यांदा विचार करतो. विद्यार्थी असतात, नॉट ओनली विद्यार्थी, स्टोरी जी असते तिथं असेल लोकांचे फक्त विद्यार्थी असतात. लोकांच्या प्रक्रिया सरकारचा आहे किंवा जो रोष आहे तो हा आहे. खालची जर गोष्ट बघायला गेली तर हे सरकार असेल, असेल, दिल्ली पोलीस. अतुलजी, आय एम सॉरी, थोडंसं इंटरप्ट करते. तुमच्या ऑडिओला काहीतरी ग्लिच येतोय. तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट ऐकू येत नाहीये. आपण पुन्हा एकदा तुमचा ऑडिओ क्लिअर करूया आणि पुन्हा एकदा मी येते, तुम्हाला संधी देते मी. ऑडिओ इंजिनियर प्लीज यांचा आवाज क्लिअर करा, कारण आपल्याला त्यांच्याकडून फर्स्ट हँड त्यांचं व्हिज्युअल आणि त्यांचा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे. हनुमंत पवारांना काही मुद्दा मांडायचा होता. हनुमंतजी, थोडक्यात आपण पुन्हा एकदा अतुलजींकडे जाणार आहोत. तत्पूर्वी हनुमंतजी थोडक्यात. नम्रताजी, ही किती गंभीर गोष्ट आहे बघा. ते ऋषिकेश मोरे पत्रकार आहेत. ते काय काँग्रेस पक्ष विरोधक, देशद्रोही, देशभक्त असं कुठलंही त्यांना लेबल लावता येत नाही. त्यांनी त्रयस्थपणे सांगितलं की मी पत्रकार आहे, मी कव्हर करायला आलोय. हे सांगितल्यानंतर सुद्धा दिल्ली पोलिसांनी आणि त्यांच्या गुंडांनी शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. भारतीय लोकशाहीचा गळा कसा रस्त्यावर दिल्ली पोलिसांकडून आणि केंद्र सरकारकडून घोटला जातं, याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय असू शकतं? मला अजितजींची पण याच्यावर प्रतिक्रिया घ्यायची. अजितजी, अशा अनुभवाबद्दल काय बोलायचं? म्हणजे तुम्ही जर तो हिरव्या टी शर्ट वाला एक मुलगा आहे ज्याला चहूबाजूने एकटा गाठून पोलीस मारतायत, तो आपल्या नागपूरचा मुलगा आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नागपूरचा मुलगा आहे. ही दृश्य समोर आलेली आहेत. काय बोलायचं ह्या दृश्यांबद्दल? कुठली परिस्थिती असो, पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती बळाचा वापर करताना हात आवरता घ्यायला पाहिजे होता. आणि सरकार कुणाचे असो, कुठल्याही पक्षाचा असो, या अशा 172 पोलीस जखमी झालेले आहेत. मला असं वाटतं ह्या आंदोलनाचे जे आयोजक आहेत, या आयोजकांवरती हा ठपका ठेवला गेला पाहिजे की तुम्हाला अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं जीवित धोक्यात घालण्याची काय आवश्यकता होती. इतकी तुमची राजकीय महत्वाकांक्षा जर मोठी आहे तर तुम्ही स्वतः काहीतरी करा, स्वतः आंदोलन करा. देशभरामधल्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांच्याकडनं अशा पद्धतीनं त्यांना असं वेठीस धरू नका. आणि अजितजी, ऍट द सेम टाइम हा प्रश्न तुम्हाला पण आहे. या देशातले विद्यार्थी, त्यांच्या मनामध्ये किती मोठा आक्रोश आहे बघा की कोणीतरी त्रयस्थ संघटना, जे राजकीय पक्ष पण नाहीयेत, त्यांनी एक हाक दिली आणि किती विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यावर आलेत बघा. किती मोठा आक्रोश आहे, याचा विचार नाही करत सरकार? नाही सरकारला हा विचार करावासा वाटला? नम्रताजी, आपल्यालाही माहिती आहे, आपल्याला सुद्धा हे माहिती आहे की एका विशिष्ट विचारसरणीचेच
विद्यार्थी संघटनांचे लोक या ठिकाणी एकत्रित झालेले होते. 100% तेच होते. 100% तेच होते. तुम्ही म्हणताय ना धरून चला 50% ते विशिष्ट विचारसरणीचे होते, उर्वरित 50%चं काय? 100% तेच होते. पण तरी देखील ज्या पद्धतीनं बळाचा वापर केला गेला त्याचं समर्थन करता येणार नाही. मी सरकारकडे अशी मागणी करेल, या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ठीक आहे, आपण अतुलजींचा जर ऑडिओ क्लिअर झाला असेल तर पुन्हा एकदा अतुलजींकडे जाऊया. पण आमच्या मुलांना चुकीच्या मार्गावरती नेणाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अतुलजी मला तुमचा अनुभव ऐकायचा दिल्लीच्या रस्त्यावरचा. अतुलजी. जी मी सध्या जंतर मंतरच्या परिसरातच आहे आणि इथं कालच्या परिस्थितीनंतर जॅमर्स लावलेले आहेत, त्यामुळे मे बी माझं इंटरनेट कनेक्शन स्लो असेल. आय एम ऑडेबल नाव? हो येस बोला. येस. तर परिस्थिती अशी आहे की ही घटना का घडली याच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण हे लोक, मी जंतर मंतर पासून प्राईम मिनिस्टर ऑफिस, पीएमओ कार्यालय, संसद या गोष्टी या 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहेत, त्या आम्ही दिल्लीतनं रोज बघतो. तर या सरकारनं 30 दिवसांमध्ये एकदा तरी एक प्रतिनिधी मंडळ पाठवून या विद्यार्थ्यांशी, जे उपोषण करते आहेत त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं होतं. कारण आपण एका संविधानिक लोकशाहीत, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत राहतो आणि एवढं मोठं आंदोलन होत असताना सरकार तिथं जातच नाहीये, प्रतिनिधी मंडळही पाठवत नाहीये. मग त्या विद्यार्थ्यांनी करायचं तरी काय? सोनम वांगचुक यांनी जवळपास 20 दिवस उपोषण केलं, त्यानंतर त्यांना तिथून रुग्णालयात शिफ्ट केलं आणि त्यानंतर या मागील 3 दिवसात या आंदोलनाची जी व्याप्ती आहे ती वाढलेली आहे. ती का वाढली हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण सरकारकडून काहीही रिस्पॉन्स नाही आला. सरकारनं जर त्याच वेळी एखादं प्रतिनिधी मंडळ पाठवून या आंदोलकांशी, विद्यार्थ्यांशी चर्चा केली असती तर कालची जी घटना घडली आहे ती घडलीच नसती. मुळात काल वाईट एवढी परिस्थिती होती दिल्लीमध्ये सगळ्या जंतर मंतरच्या आसपास जी परिस्थिती आहे तिकडे सर्वत्र विद्यार्थी होते आणि विद्यार्थी कुठून आलेले? महाराष्ट्रातून होते, कर्नाटकमधून, इव्हन सगळ्या राज्यातून विद्यार्थी आले होते. आता भाजपच्या प्रवक्त्यांनी राजस्थानचा उल्लेख केला, राजस्थानातून पण सगळ्यात जास्त विद्यार्थी आलेले होते आणि त्या सगळ्यांची मागणी एकच होती की कोणीतरी अकाउंटेबिलिटी घ्या. दुसऱ्या बाजूला सरकार अकाउंटेबल नाहीये, विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी, मे बी त्यांनी तरी तिथं जायला पाहिजे होतं त्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी. राहुल गांधी असं नाही केलं. आता आय डोंट नो की याचं उत्तर काय आहे किंवा काँग्रेसचा जो मतदार आहे तिकडे शिफ्ट होईल किंवा नाही. विरोधी पक्षाचा जर आपण विचार करायला गेला तर महाराष्ट्रातून मी सांगतो शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जे आहेत खासदार अरविंद सावंत ते पहिल्या दिवशी गेले. काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आलेले, पडोळे आलेले खासदार आणि सुप्रिया सुळे गेलेल्या. पण जो काँग्रेसचा मुख्य चेहरा आहे त्यांनी कुठेतरी तिथं जाणं गरजेचं होतं, पण ते तिथं नाही गेले. ही खेदाची गोष्ट आहे. कारण का तर त्या विद्यार्थ्यांनी जे बसलेले आहेत, जसं तुम्ही मेन्शन केलं आता सध्या, की त्यांना कोणतेही राजकीय पाठबळ नाहीये, ऑर्गनायझेशन नाहीये, पण लोकांच्या मनात या सिस्टम बद्दल, या सरकारबद्दल जी धोरणं सुरू आहेत, 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटीनंतर आत्महत्या केली आहे. त्याची जबाबदारी घेणं गरजेचं होतं. त्याचा हा आक्रोश होता आणि तो काल रस्त्यावरती दिसला. आणि कदाचित सरकारनं जर हे अगोदरच हाताळलं असतं तर काल ही परिस्थिती झाली नसती. मी अगोदरही सांगत होतो, माझा ऑडिओ क्लिअर नव्हता, की कालचं हे सिस्टमचं फेल्युअर आहे, दिल्ली पोलिसांचं फेल्युअर आहे, इंटेलिजन्स ब्युरोचं फेल्युअर आहे आणि जर्नलिस्टिक इनपुट होते त्या सगळ्यांचं फेल्युअर आहे. कारण कुणालाही वाटलं नव्हतं की एवढे सारे विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यावरती येतील. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सध्या जे आपलं शिवाजी टर्मिनस आहे मुंबईचं, ते सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे. तसंच दिल्लीमध्ये राजीव चौक, जे जंतर मंतर पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल, ते सगळ्यात मोठं मेट्रो स्टेशन आहे दिल्लीचं. तिथला रोजचा फुटफॉल जवळपास करणाऱ्यांची संख्या जवळपास 2 ते 3 लाख आहे. ते मेट्रो स्टेशन काल बंद करावं लागलं. याच्यावरून तुम्ही समजू शकता की लोक किती रस्त्यावर आलेली. आणि जो लाठीमार झाला किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्या इमिडिएट झाल्यात का? नाहीये. त्या ऍक्शनला रिॲक्शन म्हणून आलेल्या आहेत. सरकारनं एवढे लोक जर आलेत तर एखादं प्रतिनिधी मंडळ पाठवून चर्चा जर केली असती तर या कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या. आणि या गोष्टीला मी सांगतो की ज्या पद्धतीने भाजपचं सरकार आहे ते जेवढे कारणीभूत आहेत तेवढेच काँग्रेसवाले सुद्धा कारणीभूत आहेत. कारण त्यांनी तिथं जाणं गरजेचं होतं. ते म्हणतात की आम्ही स्वतंत्रपणे हा मुद्दा मांडतोय, पण या दोन्ही प्रवक्त्यांनी म्हटलं की ती आमची मुलं आहेत. जर ती तुमची मुलं होती तर तुम्ही दोघांनीही तिथं जाऊन त्या मुलांची चर्चा करणं गरजेचं होतं. इव्हन आता सध्या सुद्धा जंतर मंतरची परिस्थिती ही आहे की तिथं
मुलं ती अजूनही बसलेली आहेत. गर्दी जंतर मंतरवरची वाढतीये आणि आता सुद्धा सरकारने याप्रती चर्चा करणं खरंच गरजेचं आहे. आणि काल ही सगळी ताकद दिसल्यानंतर आज राहुल गांधी आपल्याला दिसत आहेत, आज अरविंद केजरीवाल तिथे आलेले दिसत आहेत, आज उद्धव ठाकरे मुंबईतनं विमानातनं बसतील, ते दिल्लीत येतील, ते त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होतील. ही सगळी असते, ही ताकदीची गंमत असते. अर्थात हे आंदोलन पुढे कुठल्या दिशेने जाईल हे आपल्याला माहिती नाही. अपेक्षा आहे की हे सगळ्यावरती एक शांततापूर्ण कुठेतरी एक तोडगा निघेल, विद्यार्थ्यांचंही समाधान होईल. यामध्ये कोणी समाजकंटक घुसले असतील तर ते आयडेंटिफाय करण्यात सरकारला यश येईल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती सोल्युशन मिळेल. भविष्यात कुठेही अशा प्रकारची पेपरफुटी होणार नाही. पेपरफुटी न होण्यासाठीची एक फुल प्रूफ सिस्टीम तयार करण्यात सरकारला यश येईल वगैरे वगैरे अशी आयडियलिस्टिक सिस्टीम आपल्याकडे तयार होईल. अपेक्षा एकच आहे की भविष्यात कधीही अशी जर वेळ आली, कुणीही कुठल्याही मागण्या, आपला असंतोष जर मांडत असेल तर त्यावरती अशा प्रकारे आंदोलन अगदी टोकाचं, म्हणजे जिथे अश्रुधुराची नळकांडी फोडणं, लाठीचार्ज करणं अशी वेळ येणार नाही. कारण सरकार त्याची सुरुवात संवादाने करेल. असा एक पायंडा पाडता येईल का, या प्रकारे काही जर सरकार दरबारी विचार झाला तर आपण ही एक सकारात्मक सुरुवात म्हणूया. हा एक लेसन सगळ्यांच्या समोर असेल असं आपण एक म्हणूया. हा एक सकारात्मक सुरुवात यातनं होईल. एक लेसन सरकारने घेतलाय, सिस्टीमने घेतलाय असं आपण म्हणता येईल अशी अपेक्षा करूया. चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आणि ऋषिकेश, कृपया काळजी घे, तुला बऱ्यापैकी दुखतंय, डॉक्टर्सकडे जा आणि काळजी घे. दिल्लीमध्ये दिवस सध्या वाईट चाललेले आहेत, आंदोलनं वगैरे ठीक आहे, तू तरुण आहेस, काळजी घे. एवढ्याच तुला शुभेच्छा. या चर्चेमध्ये इथेच थांबतोय. बातम्यांचा ओघ पुढारी न्यूजवर सुरूच राहील.